माझं तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण। तर आज आहे रविवार आणि आज आहे गुरुपौर्णिमा। तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर सगळ्याचं काम आवरले, पूजा वगैरे करायची, थोडीशी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि इथं साईबाबाचं मंदिर आहे तिकडे जाणार आहे। स्वामी समर्थांचं इथं काही केंद्र वगैरे काहीच नाही, त्यामुळे भरूचमध्ये तरी सुरतला आहे फक्त, तिथं जवळच आहे, तिकडे जाऊ म्हटलं। आणि बाकीचं मग तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मला तो उपवास आहे, तर दोघांना नाही, तर त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवायचा आहे। तर सकाळची सर्व काही कामे झालेली आहे, कपडे धुतले, त्यानंतर झाडून पुसून वगैरे सगळं घेतलं बाहेरचं। आता म्हटलं गुरुपौर्णिमा आहे, रांगोळी काढायची, ती पण खूप उशीर झाला, त्यामुळे म्हटलं नंतर काढेल, पहिले देवपूजा करून घेते। सकाळी सकाळी फ्रेश असतं। तर सर्वात मेन म्हणजे फुलं आणायची होते, पण ते राहून गेले आणि लेट गेल्यानंतर इथं काही फुलं भेटत नाही। आणि मेन म्हणजे संध्याकाळी मी गेले असते, पण इथं जवळ पण नाही, खूप लांब आहे आणि पाऊस एक भरपूर चालू होता कालपासून, आज पण पूर्ण दिवस आणि रात्रीभर पाऊस चालूच आहे त्यामुळे, आणि काल रात्रभरही चालू होता, त्यामुळे मग काय फुलं आणायचे राहून गेले। त्यानंतर इथं मी सकाळी जे आहे देवघरातलं सगळं सामान काढून घेतलं, देव वगैरे फोटो वगैरे, आणि देवघर पहिले साफ करून घेतलं। त्यानंतर म्हटलं देवांचा अभिषेक करूया। तर इथं मी गणपती बाप्पा आणि बाळकृष्ण घेतलेले आहे। तर पहिले गणपती बाप्पांचा अभिषेक करते, कारण कधीही कोणत्याही पूजेला किंवा कशालाही सुरुवात करायची असेल तर ती गणपती बाप्पापासूनच होते। तर अभिषेक करताना तुम्ही ओम गणगणाते गणपताय नमः किंवा मग अथर्व शीर्षक जे तुम्हाला येत असेल ते म्हणू शकता, किंवा मग नसेल येत तर यूट्यूबलाही लावू शकतात। तर इथं गणपती बाप्पाचं मी छान असा अभिषेक केलेला आहे। आणि अभिषेक करण्यासाठी तुम्ही पाणी पंचामृत घेतलेलं असेल, घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने काहीही घेऊ शकतात। पंचामृत चांगलं असतं, बेस्ट असतं। 5 वस्तू असतं, तुम्हाला माहीत आहे, दही, तूप, दूध, त्यानंतर मध आणि साखर। तर ते मी तयार करून घेतलेलं आहे। गणपती बाप्पाचं पहिले करून घेतलं, त्यानंतर बाळकृष्णांचं करते। कोणत्याही देवाचं करत असेल तर त्या देवाचा मंत्र म्हणायचा, तर त्यांनाही त्यानंतर स्वच्छ करून त्यानंतर देवघरामध्ये ठेवायचं आहे। तर मी इथं दुसरं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये छान स्वच्छ करून घेणार आहे, क्लीन करून पुसून मगच देवघरामध्ये ठेवणार आहे। पहिले एकदा अभिषेक करून घेतले, त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज आहे। तर ही जी मूर्ती आहे, जेव्हा आम्ही अक्कलकोटला गेलो होतो तेव्हा घेऊन आलेलो आहे। तर मला असं वाटतं या मूर्तीपेक्षा जी छोटी असतात ना आपली बाकीच्या देवांसारखी, ती चांगली आहे, व्यवस्थित त्यावरती अभिषेक वगैरे करतात। तर ही पण छान आहे, एकदम घरामध्ये आहे असल्यासारखं वाटतं, पण मग तीही देवघरामध्ये पाहिजे असं मला वाटतं। ती छोटी आहे ना, ती ठेवायला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं आणि कोणती मूर्ती पाहिजे तीही कमेंट करून नक्की सांगा। पण ही मला आवडली होती, त्यामुळे मी आणली ती 400 का काहीतरी रुपयाला आणलेली, तेव्हा अक्कलकोटला गेलो होतो तेव्हा दिवाळीच्या वेळेस। तर पहिले पाणी टाकून घ्यायचं, त्यानंतर पंचामृत टाकायचं 11 वेळेस 21 वेळेस जेवढं तुम्हाला टाकायचं असेल तेवढं, त्यानंतर पाणी टाकायचं आणि छान असं मस्त अभिषेक करून घ्यायचा। तर मला दुसरं भांडं पाहिजे होतं, कारण मग पुन्हा स्वच्छ धुवून मूर्ती आपल्याला देवघरामध्ये जागेवर ठेवायची आहे। त्यानंतर ही साईबाबांची आहे, तर हे जे आहे ना, कोणतं माती म्हणतं त्याला माहीत नाही, ते लवकर क्लीन होत नाही। तर ही जी मूर्ती आहे ना, जेव्हा आमचं लग्न झालं होतं नवीनच, जेव्हा आम्ही शिर्डीला गेलो होतो तेव्हा घेतलेलं आहे, आणि शिर्डी तर एकदम जवळ आहे। लहानपणापासून म्हणजे जसं मला समजतं तसं आम्ही खूप वेळेस, आणि गेल्यावर मी गेल्याशिवाय राहतच नाही शिर्डीला। आणि मेन म्हणजे पायी तर खूप वेळेस गेलेलं आहे, 5 वेळेस असं गेलेलं आहे। त्यानंतर पुन्हा असं कधी वाटलं सण आहे आणि गुरुपौर्णिमा जर असेल तर खूप मोठी यात्रा असते शिर्डीला, तुम्ही जर कधी गेला असेल तर नक्की सांगा। तर इथं सर्व देव जे आहे मी अभिषेक करून त्यानंतर स्वच्छ क्लीन करून घेतलेले आहे, आणि आता ते देवघरामध्ये जागच्या जागेवर ठेवायचे आहे। फोटो वगैरे आधीच स्वच्छ करून घेतले होते ते ठेवते, आणि त्यानंतर सर्व जे देव आहे ते पिल्लूचं आवरलं आहे, अंघोळ झाले, त्याला कपडे वगैरे घालायचे बाकी आहे। तर पहिले म्हटलं एकदा देवपूजा झाली ना, मग पूर्ण दिवस एकदम फ्रेश आणि मस्त जातो। सकाळी सकाळी जर देवपूजा केली तर, पण माझं कसं असतं, सकाळी उठल्यानंतर घर झाडून आंघोळ करून पहिले कपडे धुते, कारण सकाळी मोकळं पाणी असतं, 7:30ला येतं तसं पाणी असतं, पण मोकळ्या पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून होतात, आणि बाहेर ते सगळं धुवायचं असतं, तर त्यामुळे मग तेव्हाच धुवून घेते, आणि ते कामही लवकर होतं, 8-8:30पर्यंत सगळे काम होऊन जातं। त्यानंतर देवपूजा, मग स्वयंपाक वगैरे राहतं, आणि पिल्लूही बाहेर मग पाणी वगैरे खेळायला येत नाही, पावसाळ्यात हिवाळ्यात हाच प्रॉब्लेम असतो त्यामुळे, आणि सध्या पाऊसही भरपूर चालू आहे। तर इथं सर्व देव जे आहे मी जागच्या जागेवर ठेवलेले आहे। त्यानंतर देवांना अष्टगंध, तुम्ही गंध गणगोळी काहीही लावू शकता जे तुम्हाला लावायचं असेल, आणि देवी जे असेल ना तर त्यांना हळदी कुंकू लावायचं, हे कायम लक्षात ठेवायचं। आणि देवांसाठी पुरुषोत्तम म्हणायचं असतं, आणि देवींसाठी स्त्रीसोत्तम म्हणायचं असतं। तर इथं छान अशी म्हणजे देवपूजा झालेली आहे, सर्व काही जे आहे मी ते पुसून ठेवलेलं आहे, शंख वगैरे। आणि सध्या माझा आवाज असं पूर्ण बसून गेला आहे, काय मग अचानकच सर्दी झाली त्यामुळे,
पूर्ण आवाजही येत नाही, पण आता व्हिडिओ म्हटलं तुमच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे पूर्ण, मग लेट होऊन जातं आणि मागे पडत चालते सर्व व्हिडिओ. आणि कारण लग्नाच्या वेळेस 8 दिवस खूप मोठा गॅप झाला, त्यामुळे म्हटलं चला थोडंफार तर करायलाच पाहिजे आणि जास्त काही नव्हतं म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. त्यानंतर इथं दिवाही मी स्वच्छ धुवून घेतलेला होता, त्याला वात घालून घेते, दिवा लावून घेते. आणि बहुतेक मी कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं, दिवा लावल्यानंतर त्याच म्हणजे दिव्यावरती कधी अगरबत्ती झालं, धूप झालं, कधी लावायचं नाही, वेगळी काडी लावायची. किंवा मग जर एक काडी तुम्ही ओढलेली असेल, दोन्ही लागत असेल तर लावू शकता, फक्त दिव्यावरती नाही लावायचं. तर इथं मी दिवा लावते, तर तेच मी शोधत होते. पिल्लूने दिवा लगेच गायब केलेला. त्यानंतर घंटी वगैरे सर्व काही जे आहे ते पुसून ठेवलेलं. आता दिवा, अगरबत्ती, धूप लावून देवांची छान अशी पूजा करून घेते. आणि दुसरं म्हणजे गुरु, आपण तर आपले सर्वप्रथम आईवडील, गुरु जे असतात ते आईवडीलच असतात. आणि जे आपल्याला काही ना काही शिकवतात, लहान असो मोठे असो, तेही आपले गुरुच असतात. त्यानंतर शिक्षक झाले. आणि देवांच्या बाबतीत म्हणाल तर जे गुरुदेव दत्त आहे त्यांनी 24 गुरु केलेले होते, तर त्यांनाच आपण गुरु केलं तर किती मोठं भाग्य असतं. आणि असं काही नसतं की तुम्ही एक गुरु केला म्हणजे दुसरा गुरु करायचं नाही. प्रत्येक देवावर ज्याची त्याची श्रद्धा असते, विश्वास असतो आणि मनोभावे ते आपल्या देवांची पूजा करत असतात. आमच्या देवघरामध्ये साईबाबा आहे, स्वामी समर्थ महाराज आहे, दत्तगुरू आहे, कानिफनाथ महाराज आहे. साईबाबांचं मी पहिल्यापासून करते आणि दत्त महाराज म्हणाल तर त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे माझा तरी. आणि तेव्हा ते आणि मेन म्हणजे स्वामी समर्थ महाराज झालं, त्यानंतर कानिफनाथ महाराज झालं, हे दत्तगुरूंचेच अवतार आहे, तुम्हाला माहीतच असेल सगळ्यांना. तर इथं छान अशी मी देवपूजा करून घेतलेली आहे, धूप अगरबत्ती लावते आणि वरतीच ठेवलेलं आहे, कारण खाली बॉक्समध्ये ठेवता येत नाही. देवघर मी का वरती ठेवलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, पिल्लू काही सामान खाली राहू देत नाहीत, त्यामुळे वरती ठेवलेलं आहे. त्यानंतर इथं दिवा लावला आणि तुम्हाला सांगितलं की दुसऱ्या काडीने लावायचं, त्याच पद्धतीने मी धूप अगरबत्ती दोन्ही लावून घेतलेलं आहे. आणि ते स्टँडचं काय होतं ना, ती फळी लूज झाली देवाची, त्यामुळे ते खाली येते. तर अशी सकाळची देवपूजा झालेली आहे. आणि त्यानंतर घंटी वगैरे वाजवली, देवांचं दर्शन घेतलं आणि फुलं तुम्हाला म्हटलं तर आता दर्शनाला जाणार आहे तेव्हा घेऊन येईल मी गेल्यावरती बाहेर. तर मस्त अशी छान तुम्ही ते बघू शकता, मस्त छान अशी देवपूजा झालेली आहे. आणि देवपूजा केल्यानंतर एकदम छान असं मनाला प्रसन्न वाटतं. अगरबत्ती दिवा सर्व काही लावलेलं आहे. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो, इथं जवळच साईबाबांचं मंदिर आहे, तुम्हाला आधी सांगितलं स्वामी समर्थांचं इथं काहीच नाही. शेवटी गुजरात म्हटल्यानंतर आपल्या तिकडचे काही देव असतात, मेन म्हणजे साईबाबांचं मंदिर आहे, कारण वापीलाही साईबाबांचं मंदिर होतं आणि इथंही आहे. तर असं आहे ते मंदिर. आणि तुम्हाला मी आधी पण दाखवलेलं बहुतेक. तर जे अभिषेक केलेलं पाणी असतं ना, ते झाडांना टाकून द्यायचं, म्हणजे ते कुठं दुसरीकडं नाही टाकायचं, कधी झाडांमध्येच टाकायचं. जे झाडं असतील तुमच्याकडे तुम्ही त्याला टाकू शकता. तर इथं मी झाडांना टाकलेलं आहे पाणी. आणि तुम्ही ते बघू शकता, घरी आल्यानंतर पुन्हा पाऊस चालू झालेला आहे आणि सध्या 2-3 दिवस पाऊस सांगितलेलाच आहे, त्यामुळे पाऊस राहणारच आहे. आणि तुम्हाला जसं म्हटलं की फुलं नंतर आणणार होते, तर इथं तुम्ही बघू शकता फुलं वगैरे आणलेले आहे. आणि मस्त छान असं लगेच देवघर किती मस्त दिसते. आणि देवांना ठेवले वगैरे, देवपूजा झालेली आहे. आणि आता मग नंतर आता डायरेक्ट संध्याकाळी मी प्रसाद बनवणार आहे. सकाळी जास्त काही बनवलं नव्हतं, कारण मला उपवास होता, यांना दोघांसाठी पिठलं भाकर बनवली होती. आता वाजलेले संध्याकाळचे 5:30. चहा बनवते कारण डोकं दुखते आज उपवासमुळे, काय माहिती, मी फक्त तो आपला बटाट्याचा चिवडा येतो तो खाल्ला. आणि आज दुसरं काही साबुदाणा खिचडी वगैरे काही नव्हतं बनवलेलं, तर म्हटलं तर चहा पिऊया, कारण चहा तर सध्या बंद आहे पूर्णपणे, पण आज उपवास आहे त्यामुळे पिवंच लागेल. तर चहा बनवते आणि जेवणासाठी उपवास तर मी आज संध्याकाळी सोडणार आहे त्यामुळे. आणि दुसरं काय बनवणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि घसा असं बसल्यासारखं वाटतं, त्यामुळे आवाज पण निघत नाही, खबर काय माहीत, बघू आता. तर चहा बनवते, खूप मेहनत आहे, असं मग चांगलं वाटतं, चहा टेस्टी पण लागतो. पण आता घसून ठेवलं ना तर परत 2-3 दिवसांनी खूप मला घसावं लागतं, तेव्हा निघतं, किंवा मग पावडरनी किंवा मग त्या लिक्विडनी कशाने. त्यानंतर संध्याकाळी इथं मला प्रसादासाठी बनवायचं होतं शिरा. तर इथं मी रवा भाजून घेते, तूप टाकून, थोडंसं बनवायचं होतं नॉर्मल. तर इथं छान असं भाजून घेते. आणि तिकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं, म्हटलं पटकन होईल आणि थोडंसं जळायलाही पिल्लूच्या गडबडी गोंधळीमध्ये, त्यामुळे. तर इथं पुन्हा मी थोडंसं तूप टाकलं, कारण मला ते खूप कोरडा वाटत होता. आणि नंतर मला इथं परतून घ्यायचं होतं ड्रायफ्रूट, त्यामुळे थोडंसं त्याच कढईमध्ये तूप टाकलं, छान असे ड्रायफ्रूट परतून घेतले आणि रवा त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. आणि त्यामध्येच आता मी गरम पाणी टाकणार आहे. आणि जे शिरा आहे ना, तो बनवायच्या खूप साऱ्या पद्धती आहे, दरवेळेस वेगवेगळी बनवतच असते मी. तर ह्यावेळेस हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवलं, तर त्यामध्ये जेवढं मला पाणी पाहिजे होतं तेवढं टाकलं. आणि तुम्ही ते बघू शकता, तर लगेच पटकन शिरा हा तयार होतो. पाणी गरम करून ठेवलेलं होतं, त्यामुळे खूप जास्त काही वेळ लागला नाही.
किंवा मग कढईमध्ये ड्रायफ्रूट्स परतून तुपामध्ये त्यानंतर पाणी ठेवून तसंही करू शकता. तसाही छानच होतो कोणत्याही पद्धतीने केला, फक्त व्यवस्थित छान जमला पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये मी साखर टाकली. साखर नाही, सगळ्यात शेवटी टाकायची शिरा होत आल्यानंतर, म्हणजे शिरा व्यवस्थित छान बनतो. तुम्ही इथे बघू शकता. तर मी असेच करते आणि मस्तही बनतो आणि टेस्टही मस्त होते. किंवा मग सत्यनारायणचं तर तुम्ही बघितलं असेल याच पद्धतीने बनवतात. तर इथं मी देवासाठी वाटीमध्ये काढून घेते. आता जरी तो जास्त लूज वाटत असेल ना तर थंड झाल्यानंतर खूप घट्ट होईल. गरम असल्यामुळे तो लूज वाटतोय, पण थंड झाल्यानंतर तो घट्टही होऊन जाईल आणि जसं आपल्याला पाहिजे असतो तसं. त्यानंतर देवाला दिवा अगरबत्ती धूप वगैरे लावून घेतलं आणि पिल्लूचंही इथं गडबड चालू होती. त्यालाही दर्शन करायचं होतं आणि त्याला तर सवय लागलेली आहे रोज संध्याकाळी दर्शन करायचं. खालूनच हात जोडतो जर आम्ही दोघंही नसेल तर इथं दिवा वगैरे लावते आणि प्रसाद पण देवाला ठेवलेला आहे. आणि प्रसादवरती कधी पाणी फिरून मग देवा पुढे ठेवायचा. आणि तुम्ही प्रसाद तुम्हाला खायलाही मला स्वतःला खायलाही घेऊ शकतात किंवा मग गाईलाही देऊ शकतात. तर इथं मी प्रसाद ठेवलेला आहे, अगरबत्ती लावली. आता आम्ही दोघं जण छान असं दर्शन करतो आणि संध्याकाळी मी शिरा बनवला प्रसादासाठी. तुम्ही काहीही बनवू शकता तुमच्या इच्छेनुसार. तर मला शिरा बनवायचा होता म्हणून मी शिरा बनवला. आणि प्रसाद देवाला कोणताही असो, आपण जर मनोभावे पूजा केली, मनामध्ये जर श्रद्धा असेल ना तर देवापर्यंत ती नक्कीच पोहोचते असं मला तरी वाटतं. त्यानंतर इथं मी प्रसाद वगैरे छान ठेवलेला आहे पाणी फिरून. त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि पिल्लूचं चालू होतं की मलाही दर्शन घ्यायचं, पण ते अगरबत्ती दिवा असतो त्यामुळे भीती वाटते. त्याला हात लावून दर्शन घ्यायचं असतं देवांना. तर तुम्ही ते बघू शकता. तर मस्त छान अशी देवपूजा झालेली आहे, तुम्हाला इथं दाखवते मी. आणि प्रसाद पण ठेवलेला आहे देवाला. आणि त्यानंतर जेवणासाठी इथं मी बनवलं होतं कढी, चपाती, चटणी होती, शिरा होता. आणि पिल्लू आणि मी आता जेवण करणार आहोत आम्ही दोघंही. तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि जर माझ्याकडून तुम्हाला काही सांगण्यात चूक झाली असेल किंवा माझ्याकडनं काही चुकलं असेल तेही कमेंट करून नक्की सांगा. त्यामध्ये मलाही चांगलंच आहे की काही चुकी झाली तर तुम्ही सांगितलेली. तर गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चलो बाय, थँक्यू.